नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला योजना तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की हयातीचा दाखला कसा द्यायचा आणि जर ऑनलाईन हयातीचा दाखला निघाला नाही तर पुढे काय करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी हयातीचा दाखला म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना अशा योजनांमधून शासन दर महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा करत असते. पण शासनाला हे देखील खात्री करून घ्यावी लागते की ज्या व्यक्तीच्या नावावर हे पैसे जात आहेत ती व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत आहे आणि अजूनही योजनेसाठी पात्र आहे. याच कारणामुळे दरवर्षी लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते. ही पडताळणी करण्यासाठीच हयातीचा दाखला मागितला जातो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हयातीचा दाखला म्हणजे मी जिवंत आहे याचा अधिकृत पुरावा. हा दाखला शासनाकडे जमा झाल्यानंतर संबंधित लाभार्थीची नोंद अपडेट केली जाते आणि पुढील हप्ते सुरू ठेवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली जाते. म्हणूनच प्रत्येक लाभार्थ्यासाठी हयातीचा दाखला वेळेत देणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र मित्रांनो, हयातीचा दाखला काढताना सध्या अनेक लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ऑनलाईन फेस ऑथेंटिकेशन करताना अनेकांचा चेहरा सिस्टममधून ओळखला जात नाही. आता हे काय घडत आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. अनेक लाभार्थ्यांनी आधार कार्ड अनेक वर्षांपासून काढलेले आहे. त्यावेळी आधार कार्डवर असलेला फोटो आणि सध्याचा चेहरा यामध्ये बराच फरक पडलेला असू शकतो. काही लाभार्थी वयोमानामुळे खूप बदललेले आहेत, तर काही जण आजारपणामुळे किंवा इतर कारणामुळे आधीपेक्षा वेगळे दिसतात. यामुळे सिस्टमला आधारमधील जुना फोटो आणि सध्याचा चेहरा यांची जुळवणी करण्यात अडचण येऊ शकते. तसेच काही दिव्यांग बांधव, अंध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक किंवा गंभीर आजार असलेल्या लाभार्थ्यांनाही फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत. परिणामी अनेक वेळा फोटो काढूनही पडताळणी यशस्वी होत नाही आणि हयातीचा दाखला पुढे जात नाही. म्हणून अशा प्रकारची अडचण येत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही, कारण अशा लाभार्थ्यांसाठी काही पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अनेक लाभार्थी विचारत आहेत की आमचा चेहरा सिस्टममध्ये का मॅच होत नाही. तर यामागे काही सामान्य कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, अनेकांनी आधार कार्ड 10 ते 15 वर्षापूर्वी काढलेले असते. त्यावेळी काढलेला फोटो आणि आजचा चेहरा यामध्ये मोठा बदल झालेला असू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत वय वाढल्यामुळे चेहऱ्यामध्ये नैसर्गिक बदल होतात. त्यामुळे सिस्टमला जुना फोटो आणि सध्याचा चेहरा जुळवताना अडचण येऊ शकते. तसेच काही दिव्यांग बांधवांना किंवा काही विशिष्ट आरोग्य समस्यांचा सामना करणाऱ्या लाभार्थ्यांनाही फेस पडताळणी पूर्ण करणे कठीण जाऊ शकते. याशिवाय काही अंध व्यक्ती किंवा गंभीर आजारामुळे प्रभावित लाभार्थ्यांनाही फोटो कॅप्चर करताना आणि पडताळणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही फेस ऑथेंटिकेशन यशस्वी होत नाही आणि हयातीचा दाखला पुढे जात नाही. अशाच परिस्थितीत लाभार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, कारण अशा अडचणींसाठी काही पर्यायी उपाय उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्यामुळे अनेक लाभार्थी सध्या चिंतेत आहेत, कारण फेस ऑथेंटिकेशन होत नसल्यामुळे आता पुढे काय होणार, हप्ता बंद होणार का, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र अशा लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण ज्यांना फेस पडताळणीमध्ये अडचण येत आहे त्यांच्यासाठी काही पर्यायी सुविधा उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. उदाहरणार्थ, काही प्रकरणांमध्ये आधार कार्डवरील माहिती किंवा फोटो खूप जुना असल्यास संबंधित आधार केंद्रामध्ये जाऊन आधार माहिती अद्ययावत केल्यानंतर पडताळणी प्रक्रिया सुलभ होऊ शकते. तसेच ज्या लाभार्थ्यांना सामान्य पद्धतीने फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करता येत नाही, अशा काही प्रकरणांसाठी तांत्रिक स्वरूपातील इतर पर्यायांचा वापर करून ओळख पडताळण्याची सुविधा देखील उपलब्ध असू शकते. म्हणून फेस ऑथेंटिकेशन होत नाही म्हणजे प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली किंवा आता कोणताही मार्ग शिल्लक नाही असे समजू नका. संबंधित कार्यालय किंवा अधिकृत केंद्राकडून योग्य माहिती घेऊन उपलब्ध पर्यायांचा वापर केल्यास अनेक लाभार्थ्यांच्या अडचणी दूर होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, ज्यांचा फेस मॅच होत नाही किंवा हयातीचा दाखला काढताना अडचण येत आहे त्यांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. अशा परिस्थितीत संबंधित आधार केंद्र, सेवा केंद्र किंवा संबंधित कार्यालयामध्ये जाऊन योग्य माहिती घ्यावी आणि उपलब्ध पर्यायांबाबत मार्गदर्शन घ्यावे. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्व लाभार्थ्यांची परिस्थिती सारखी नसते. आजही अनेक निराधार, वृद्ध, दिव्यांग आणि गरजू लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही.
काहींना मोबाईल वापरता येत नाही, तर काहींना ऑनलाईन प्रक्रिया कशी करायची याची माहिती नसते. काही लाभार्थी अशा दुर्गम भागात राहतात की त्यांना सायबर कॅफे, महाई सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयापर्यंत जाणे देखील कठीण होते. तर काही जण आर्थिक अडचणींमुळे वारंवार प्रवास करून कागदपत्रांची पूर्तता करू शकत नाहीत. यामुळे अनेक पात्र लाभार्थी असूनही त्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्या आसपास असे लाभार्थी असतील तर त्यांना प्रक्रियेबाबत माहिती द्या. शक्य असेल तिथे मदत करा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून द्या. कारण शासनाच्या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक लाभार्थ्याची परिस्थिती सारखी नसते. अनेक निराधार, वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थी अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत. काही लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे वारंवार सेवा केंद्र, तहसील कार्यालयात जाणे शक्य होत नाही. तर काहींना कागदपत्रांची प्रक्रिया कशी करायची, अर्ज कसा भरायचा किंवा ऑनलाईन पडताळणी कशी करायची याची माहिती नसते. अशा परिस्थितीत आपल्या आसपास एखादा वृद्ध व्यक्ती, दिव्यांग लाभार्थी किंवा निराधार व्यक्ती असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही आपली जबाबदारी आहे. शक्य असल्यास त्यांना अर्ज भरण्यास मदत करा. आवश्यक कागदपत्रे पूर्ण आहेत का ते तपासून द्या आणि कोणती प्रक्रिया बाकी आहे याची माहिती त्यांना समजावून सांगा. कारण अनेक वेळा केवळ माहितीच्या अभावामुळे किंवा मदत नसल्यामुळे पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. म्हणून आपल्या छोट्याशा मदतीमुळे एखाद्या गरजू व्यक्तीचे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते आणि त्यांचा शासकीय लाभ सुरू राहू शकतो. मित्रांनो, अशा गरजू लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळणे आणि त्यांचा शासकीय लाभ सुरू राहणे हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. आता या संपूर्ण विषयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. अनेक लाभार्थी विचारत आहेत की जर फेस ऑथेंटिकेशन होत नसेल तर पुढे काय करायचे. समजा एखाद्या लाभार्थ्याने फेस ऑथेंटिकेशन करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण पडताळणी यशस्वी झाली नाही. त्यानंतर आधारशी संबंधित उपलब्ध पर्यायांचा वापर करूनही समस्या दूर झाली नाही. म्हणजे सर्व शक्य प्रयत्न करूनही हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता आला नाही. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांनी निराश होण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. कारण अशा विशेष प्रकरणासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणून फेस ऑथेंटिकेशन झाले नाही म्हणजे योजना बंद होणार किंवा लाभ कायमचा थांबणार असा निष्कर्ष काढू नका. अशा लाभार्थ्यांसाठी पुढे कोणता पर्याय उपलब्ध आहे आणि त्याचा वापर कसा करता येऊ शकतो याबाबतची महत्त्वाची माहिती आता आपण पुढे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, समजा एखाद्या लाभार्थ्याचे फेस ऑथेंटिकेशन होत नाही, आधारशी संबंधित उपलब्ध पर्याय वापरूनही समस्या सुटत नाही आणि ऑनलाईन हयातीचा दाखला काढणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत देखील लाभार्थ्यांसाठी काही पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकरणामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्र, अशा प्रकरणामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून आवश्यक प्रमाणपत्र, शिफारस किंवा पडताळणी करून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. म्हणून कोणत्याही लाभार्थ्याने घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वप्रथम आपल्या अडचणीची माहिती संबंधित कार्यालयाला द्या आणि उपलब्ध पर्यायांबाबत मार्गदर्शन घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली नाही म्हणून तुमची योजना तात्काळ बंद होईल किंवा लाभ कायमचा थांबेल असे समजू नका. जर खरोखर तांत्रिक अडचण येत असेल तर त्याबाबत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधणे आणि योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका आणि अधिकृत प्रक्रियेप्रमाणे पुढील आवश्यक कार्यवाही करा. मित्रांनो, जर तुम्हाला हयातीचा दाखला काढताना कोणतीही अडचण येत असेल तर शांत बसून राहू नका. सर्वप्रथम आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडून योग्य माहिती घ्या. तुमची नेमकी अडचण काय आहे, फेस ऑथेंटिकेशन का होत नाही किंवा प्रक्रिया कुठे अडली आहे याबाबत अधिकाऱ्यांचा स्पष्टपणे सांगा. अनेक वेळा योग्य माहिती मिळाल्यानंतर समस्येवर मार्ग निघू शकतो. तसेच गरज वाटल्यास आपल्या अडचणीबाबत लेखी अर्ज देखील कार्यालयात सादर करू शकता, जेणेकरून तुमची समस्या अधिकृतपणे नोंदवली जाईल. याशिवाय जर तुमच्या गावात किंवा परिसरात अनेक लाभार्थींना एकाच प्रकारची अडचण येत असेल तर प्रत्येकाने वेगवेगळे फिरण्याऐवजी एकत्रितपणे संबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकता. कारण जेव्हा एका समस्येबाबत अनेक लाभार्थी कार्यालयाकडे पाठपुरावा करतात तेव्हा संबंधित अधिकाऱ्याचे लक्ष त्या समस्येकडे अधिक वेगाने जाते. त्यामुळे अडचण नसल्यास गप्प बसू नका, संबंधित कार्यालयाशी संपर्क ठेवा, तुमची समस्या मांडत राहा आणि उपलब्ध पर्यायाबाबत योग्य माहिती मिळवा. मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही काम शेवटच्या दिवसापर्यंत पुढे ढकलू नका. कारण अनेक वेळा शेवटच्या क्षणी सर्व्हरची समस्या, कागदपत्रांची कमतरता किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे लाभार्थ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे वेळेत तयार ठेवा आणि संबंधित प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विशेषतः हयातीचा दाखला देताना कोणतीही अडचण येत असेल, फेस ऑथेंटिकेशन होत नसेल किंवा इतर कोणतीही समस्या निर्माण होत असेल तर ती दुर्लक्षित करू नका.
अशा वेळी त्वरित संबंधित तहसील कार्यालय, सेवा केंद्र किंवा संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्या. कारण वेळेत समस्या सोडवली तर पुढे कोणतीही अडचण निर्माण होण्याची शक्यता कमी होते. म्हणून शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि आपल्या योजनेचा लाभ नियमितपणे सुरू राहील याची खात्री करा. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू लाभार्थ्याला महत्त्वाची माहिती मिळू शकेल आणि त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, सरकारी योजना, पेन्शन योजना, दिव्यांग योजना, बांधकाम कामगार योजना आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती रोज आपल्या मोबाईलवर मिळवायची असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मोबाईलवर मिळेल. धन्यवाद. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.